सध्या सरकार असतानाही उद्योगमंत्री आले होते. उद्योगमंत्र्यांनी आश्वासित केले 31 ऑगस्ट आणि पुढील 10 महिन्यात काय प्रश्न असतील ते आम्ही सोडू, तरी पण उपोषणाची वेळ येते. याबद्दल काय सांगा? आत्तापर्यंत जेवढे उद्योगमंत्री आले त्याच्यात सगळ्यात कर्तबगार उद्योगमंत्री ते आहेत. आज चाकण MIDCमध्ये जेवढ्या समस्या वाढल्यात त्याच्यामध्ये बहुतांश समस्या त्यांच्यामुळं वाढल्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आम्ही महायुतीमध्ये जरूर आहोत, पण ते युतीचा धर्म पाळत नाही. महायुतीचा इथं प्लॉट विकायला, कंपन्यांना प्लॉट द्यायला, या गोष्टीत ते अग्रेसर आहेत. पण या MIDCमध्ये त्या अडचणी आहेत त्या सोडायच्या बाबतीत ते अग्रेसर नाही. त्यांनी आले ते इथं समोर उपमुख्यमंत्र्याला बसवलं लोकांचे प्रश्न, परंतु गेल्यानंतर गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये परत एक आम्हाला कुठं पडलं नाही. ते काम जे कंटिन्युटी व्हायला पाहिजे ते काहीच झालं नाही. कुठला GR निघाला नाही, कुठलं टेंडर निघालं नाही, कुठले अधिकारी परत आले नाहीत, काही नाही. आणि ते वादा करून गेलेत. जसं एखाद्या निवडणुकीमध्ये जे चुनावी जुमला असतो त्या पद्धतीने हे सगळं झालं आहे. असं करून चाकण MIDCमधले प्रश्न कधी सोडणार नाही. आज तुमच्यामुळं 17 गावं बाधित आहेत. त्या 17 गावातल्या प्रश्नाला सुद्धा तुम्ही बांधिलात. तुमचे कामगार ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहतात. तिथं ड्रेनेजची सिस्टीम असेल, रस्ता असेल, पिण्याचं पाणी असेल, लाईट असेल, ह्या सगळ्या बाबतीमध्ये सध्या त्यांनी निर्णय घेतले पाहिजे. काही गावात आता अशी आहेत तिथं जमीनच शिल्लक नाही. फक्त रहिवासीच त्या ठिकाणी राहतात. तुम्ही आश्वासन दिलं MIDC झाल्यानंतर तुमच्या मुलांना आम्ही काम देऊ. आज MIDCमध्ये जर चाकण आणि खेडचा पत्ता असेल तर त्याचा रिझ्यूम फेकून दिला जातो. चाकणच्यापासून 60 किलोमीटर परिसरामध्ये कुठल्याही कामगाराची भरती केली जात नाही. इथले कॉन्ट्रॅक्ट बाहेरच्या लोकांना दिल्या जातात. बऱ्याच कंपनीमध्ये अशी परिस्थिती आहे की जे लेबर कॉन्ट्रॅक्ट आहेत ते बाहेरच्या लोकांना देतात. त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की इथं बऱ्याच त्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्या परदेशी कंपन्याच्या भागीदारीमध्ये आहेत. मॅनेजमेंट यांच्याकडे आहे, प्रोडक्शन त्यांचं आहे, ते लोक इथं नाही. आणि मग यांचा स्क्रॅपमध्ये जुमला चालतो, यांचा लेबर कॉन्ट्रॅक्टमध्ये जुमला जातो, त्यांचा सगळ्या गोष्टी ज्यामध्ये ते जुमला चालतो. स्थानिक लोक जर असतील तर यांचं सगळं पित्र उघडं पाडेल. आणि त्या भीतीपोटी ते इथल्या लोकांना कामही देत नाही, इथल्या कामगारांना ते कामावर घेत नाही. इथले रस्ते आज त्यांच्यामुळे आमचे सगळे खराब झालेत. आणि आज तेच लोक सांगतात की आम्ही कंपन्या घेऊन बाहेर चाललो. इथे येऊन बऱ्याच लोकांनी पैसे कमवले, त्यांच्या कंपन्याच्या जागा त्यांना अपुऱ्या पडायला लागल्यात. आणि म्हणून काही लोक बाहेर जायला लागलेत, काही लोक बँक करप्ट झालेत. आजचीच एक गोष्ट मला ऐकायला मिळाली, इथं प्रोटेक्टो नावाची कंपनी 5 त्यांच्या कंपन्या होत्या. एवढं कर्ज त्यांनी काढलं की शेवटी ती कंपनी अवसानात निघाली. अशा अनेक कंपन्या आहेत की ज्यांनी बँकांना फसवलं आणि त्या आता दुसरीकडे जायला लागलेत. कंपनीचं नाव बदलणार, दुसरीकडे कंपनी काढणार. इथं अशा अनेक कंपन्या आहेत आणि त्यांनी सांगितलं या कंपन्या सोडून गेल्या, कंपन्या बंद पडल्या. सरकारने एकदा पूर्णपणानं माहिती आम्हाला द्यावी की बँक करप्ट किती कंपन्या आल्यात, अवसानामध्ये किती कंपन्या निघाल्यात, ज्या कंपनीच्या जागा कमी पडल्यात त्यांनी म्हणून दुसरीकडे किती घातल्या हे सांगितलं पाहिजे. कंपन्याने आमचं कारण नसताना चाकणचं नाव बदनाम करू नये. त्या सगळ्यांना आमची हात जोडून विनंती राहणार आहे. शेवटी ज्याला धंदा कुठं करायचा तो तर ठरवत असतो. आम्ही आमंत्रण द्यायला गेलो नव्हतो, तुम्ही आलात, आम्ही तुमचा आनंदाने स्वीकार केला. आम्हाला नोकऱ्या तर तुम्ही दिल्या नाही. तुमच्यामुळं आमच्या अनेक समस्या या ठिकाणी वाढल्यात, त्या सगळ्यांना आम्ही तोंड देतो. आणि आज चाकणला इतकं बदनाम झालं आहे की नॅशनल न्यूज झाल्यात आणि जगामध्ये कळलं आहे की चाकणला खूप मोठी वाहतुकीची समस्या आहे, चाकणला फार मोठी अडचण आहे. मान्य करतो आम्ही, परंतु तरी मग कंपन्या कशाचं हे बाहेरच्या कंपन्या रोज इथं आम्हाला जागा कशा मागतात. अडचणी आहेत. या मुख्य कंपन्या आहेत त्या आता फक्त जोडणीचं काम करतात. बाकीच्या ते जे व्हेंडर आहेत त्यांना अडचणी आहेत. आमच्यासारखे अनेक असे व्हेंडर आहोत आम्ही की त्या कंपनीला आम्ही मदत करतो. परंतु ह्या अडचणीला जबाबदार केवळ चाकण आणि चाकणचे लोक आहेत. अशा पद्धतीची त्या ठिकाणी की आमचं बेकायदेशीर पार्किंग होतं, आमच्या लोक शिस्त पाळत नाहीत, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत.
परंतु कंपनीने एवढ्या मोठ्या जागा घेतल्यानंतर डेव्हलप करताना ओढे नाले बुजवून टाकले, त्याचं पाणी रस्त्यावर यायला लागलं, त्यामुळे खड्डे पडायला लागले. सरकारच्या परीने मदत करत आहे, परंतु सरकारनं जेवढी मदत आम्हाला करायला पाहिजे तेवढी केली जात नाही. उलटं देसाई नावाचे फार विद्वान अध्यक्ष होते, जे MIDCचे मंत्री होते, त्यांनी आमच्याकडला आम्हाला जो टॅक्स मिळतो त्यातला 50% टॅक्स त्यांनी हे केला, MIDCकडे घेतला. आणि आज जेवढा टॅक्स त्यांनी गोळा केला त्याच्यातला निम्मा टॅक्स जे ते घेतात त्यातल्या किती रुपये खर्च केले ते आम्हाला त्यांनी दाखवावं. जेवढे आमची गावं बाधित आहेत तिथे 1 रुपया त्यांनी खर्च केलेला नाही. उद्योगमंत्री पुढे जाऊन असंही म्हणतात की मी कृतीशील उद्योगमंत्री आहे. काही लोक, स्थानिक लोक राजकारण करतात, याला जोडून पुढला प्रश्न आहे. आम्ही पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलं, आम्ही सगळं ऑफ द रेकॉर्ड मिटिंगचं देतो तुम्हाला, सगळं रेकॉर्ड, एकही कंपनी बाहेर गेलेली नाही, काहीतरी चुकीची माहिती पसरवली जाते, याबद्दल काय सांगा? ते कुठल्या कृती समितीवर आहेत, इथले प्रश्न सोडवायच्या का वाढवायच्या ते एकदा आम्हाला त्यांनी सांगितलं पाहिजे. ते इथं आल्यानंतर आमच्यासारखी 3-3 वेळा आमदार झालेल्या लोकांना बोलवायला पाहिजे होते. आम्हाला इथे काय काय अडचणी आहेत त्या विचारायला पाहिजे होतं. माझ्या अगोदर राम कांडगे होते, त्यांच्या काळात MIDC सुरू आली, नंतर मी होतो, माझ्या काळात MIDCच्या बऱ्याचशा फेजेस झाल्या. आम्हाला तुम्ही एक वेळा शब्दाने बोलवलं नाही, विचारलं नाही. तुम्ही विरोधाचे आमदार घेऊन बसले, खासदार बसले आणि सांगितलं बघा आमच्या कामाला हे यांचा सुद्धा पाठिंबा आहे. कुठला दिवा लावला, कुठलं काम केलं ते तरी एकदा त्यांनी सांगावं. आज ह्या ज्या अडचणी आहेत याला पूर्णपणे MIDC जबाबदार आहे. त्यांच्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले. तुम्हाला आतले रस्ते मोठे करता आले, ॲप्रोच रस्ते तुमचे लहान राहिले, त्या ठिकाणी नॅरो रोड झाल्यामुळं तिथं कायम वाहतूक चोकअप होते आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगायला लागतो. आम्हाला आज आजूबाजूच्या कुठल्या गावात जायचं म्हटलं तर तासनतास जावे लागतात. आम्हाला आमच्या नातेवाईकांकडे जाता येत नाही, आम्हाला शहरामध्ये जाता येत नाही. या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा केवळ आणि केवळ MIDCमुळे आम्हाला भोगावा लागतो. त्यामुळे आता आश्वासनं दिलीत, ते आज जी आश्वासनं नाही, मागच्या कालखंडामध्ये ते आले, आश्वासन दिली. अजितदादा एकदा पहाटे आले, त्यांनी काही सूचना केल्या, सगळ्यांनी त्या सूचना ऐकल्या, दादा गेले, आमचे प्रश्न जसेच्या तसे राहिले. आज चाकण MIDCला कोणी वाली नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. यांना इथनं उद्योगधंदे बाहेर जातात त्याचा आनंद आहे का काय ते आम्हाला कळत नाही. आणि जाणून बुजून आता मराठवाड्यामध्ये MIDC डेव्हलप करायचं काम चाललं, नागपूरला डेव्हलप करायचं चाललं, जेणेकरून इथले उद्योगपती कंटाळले पाहिजेत आणि नागपूर औरंगाबादला आले पाहिजेत का, अशा काही प्रकारची सरकारची भूमिका छुपी ते आम्हाला कळायला तयार नाही. कुठंतरी उद्योगमंत्र्यांनी विरोधी 2 नेत्यांना, खासदार आमदारांना शेजारी बसून कुठंतरी सहयोगी पक्षातल्या नेत्यांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला की 100% त्यांनी आम्हाला डॉमिनेटच केलं. आम्हाला कुठे बेरजेतच धरलं नाही, कारण सत्तेमध्ये आम्ही सहभागी आहोत. इथल्या पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. तुम्ही त्यांचा नावाचा उल्लेख सुद्धा कुठे केला नाही कुणी, किंवा आम्ही पालकमंत्र्याला सांगतो, आम्ही करतो. इथं जर तुम्हाला जिल्हा परिषदेची मदत लागली पालकमंत्री पाहिजेत, इथं DPDCची मदत लागली तर पालकमंत्री पाहिजेत. मग उद्योगमंत्री सगळ्या गोष्टी उद्योगामध्ये करणार आहेत का? आमच्या पालकमंत्र्याचा किंवा आमच्या उपमुख्यमंत्र्याचा कुठेही उल्लेख न करणं, त्यांना साईड करणं, हा आम्हाला त्यांनी आमचा केलेला पालकमंत्र्यांचा आणि आमच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. आज जसं काय राज्य फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेच चालवतात अशा प्रकारचं दाखवलं. कुठेही त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना सांगू, यांना करू, यांच्याकडनं काही निर्णय घेऊ असं कुठेही सांगितलेलं नाही. म्हणजे हे सर्व सत्ताधीश झालेत की काय, अशा प्रकारचा आमची भूमिका त्या दिवशी झाली. इथले विरोधी स्थानिक आमदार त्यांचे नेते आले असताना अर्धवट दौरा सोडून गेले आणि विरोधी आता सत्ताधारी पक्षाचे उद्योगमंत्री आले, मांडीला लावून बसले. कुठंतरी त्यांची जवळीक वाटते का? मुळात इथं शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांनी एकत्र येऊनच आत्तापर्यंत निवडणुका लढवल्यात. ते त्यांना एकमेकाला मदत करतात. त्यांचा वाद फक्त ठाकरेपुरता आणि शिंदेपुरता आहे, खाली कुठेही वाद नाही. खाली ते सगळे एकमेकाच्या गळ्यात घालून येतात. त्यांचा वाद फक्त आमच्याशी आहे. ते फक्त राष्ट्रवादीला विरोध करतात. ते भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे सेना असेल, ठाकरे सेना असेल, शरद पवार राष्ट्रवादी गट असेल, आय काँग्रेस असेल, सगळे एकत्र येतात आणि आम्हाला फक्त विरोध करतात. परवासुद्धा असंच झालं. त्यांनी आम्हाला सुद्धा बोलू दिलं पाहिजे होतं, आमच्यासुद्धा म्हणणं ऐकायला पाहिजे होतं.
असं बैठकीत कुठेही झालेलं नाही. आले 4-2 ठिकाणी गेले, बसले आणि मग सगळ्या उद्योगपतीचे किती उद्योगपती आले होते नावं सांगतील ते. प्रामुख्यानं तिथे HR हजर होते. कुठलाही उद्योगपती, छोटे मोठे उद्योगपती सोडले तर मोठे कुठले उद्योगपती नव्हते. आणि जे असोसिएशन 2 आहेत, एक चाकण इंडस्ट्रीचं असोसिएशन आणि दुसरे असोसिएशन, या दोनाचेच लोक जे असतात त्या ठिकाणी होते. त्या लोकांच्या ज्या समस्या आहेत आत्तापर्यंत त्याने आम्हाला कधी सांगितल्या नाही, आमच्याशी कधी मिटिंग केला नाही. केवळ त्या उद्योगपतींना डवडंकी करायची होती का ते आम्हाला कळत नाही. केवळ या ठिकाणी मग का नाही उपोषणाला बसले, का नाही इथं समस्या येतात, गणेश बोत्रे उपोषणाला बसले, तुम्ही आले इथं, तुम्ही येऊन बसा ना आमच्याबरोबर. आम्ही तर इथं बसलोय आज तुमच्याकरता, तुम्ही इथं येऊन बसा. तुम्हाला फक्त मंत्र्याच्या समोर आम्ही काहीतरी केलंय असं दाखवायचं, त्याच्या पलीकडे काही केलं नाही. इथं असंही झालंय की स्थानिक नेत्यांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही सत्तेत होता, तुम्ही आमदार होता, तुमच्या काळात काय झालं, आणि त्यांनी तुमच्याबरोबर पवार कुटुंबाही टीका केली. ही टीका कितपत योग्य आहे? ज्यांची लायकी नसणाऱ्या अशा माणसांनी पवार कुटुंबावर तक्रार करावी. गेली 60 वर्ष पवार कुटुंब पुणे जिल्ह्याची सेवा करत आहे. आज पुणे जिल्ह्याच्या एवढ्या सुधारणा आहेत त्या आल्यात. एका दिवशी कुठल्या सुधारणा होत नाही, हळूहळू करून सुधारणा होतात. ते बारामतीचे उपमुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री झाले म्हणून बारामतीच्या समस्या संपल्यात असं काय नाही. रोज नवीन समस्या उभी राहते. चाकण 22,000चं गाव आहे, आज 5 लाखाचं झालं. यांच्या समस्या वाढल्या नाहीत. पिण्याचं पाणी असेल, गटर असेल, रस्ते असतील, या समस्या जर एवढ्या समस्या असत्या तर लोक इथं राहायला आले असते का? आणि ते आज सत्तेमध्ये आहेत. त्यांना जर एवढा पुळका होता आणि त्यांना वाटत होतं की सगळे एकनाथ शिंदे प्रश्न सोडवणार होते, तर एकनाथ शिंदेनी द्यावा ना. किती निधी दिला 2 वर्षामध्ये, काय केलं तेवढं तरी सांगावं ना. ते दुसऱ्याला नावं ठेवून आपल्या नेत्याला मोठं म्हणायचं आणि सांगायचं तुम्ही रेकॉर्ड करून घ्या, मी बोलतोय. आपली लायकी काय? आपण 6 महिन्यापुरते नगरसेवक झालात, याच्या पलीकडे आपली लायकी नाही. तुम्ही अजितदादावर बोलताय, जो माणूस हयात नाही. लाज वाटली पाहिजे की ज्या हयात नसणाऱ्या माणसाबद्दल कधी बोलायचं नसतं. आणि तुम्ही चुलता पुतणे काढताय, कशा करता काढताय? तुमची ही 9% तुम्ही बंद करा, लोकांचे कामं करा, लोकांचे प्रश्न सोडवा. याच्याकरता काही करणार असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. अजून एक प्रश्न याला जोडूनच, सध्या एकनाथ शिंदे साहेबांच्या सत्ता आहे नगर परिषदेच्या चाकणच्या. टीपीचा प्रश्न खूप दिवसापासून प्रलंबित आहे, त्याच्यावरती कोणती हालचाल करताना दिसत नाही आता. चाकणचा डीपीच्या संदर्भामध्ये यांचे लोक माधुरी मिसाळला भेटायला गेले मंत्री महोदयांना, आणि तिथं सांगितलं की या डीपीमध्ये प्रचंड घोटाळा झालेला आहे. त्या म्हणल्या घोटाळा झालेला मग एकदा मला चौकशी करू द्या. जे त्यांचे विरोधक होते, आमचे सुद्धा प्लॉट होते, आमच्या प्लॉटवर रस्ते टाकले. आमचे जे अध्यक्ष आहेत ते त्यांच्या घरातले आहेत, त्यांचं एकही प्लॉट सोडला नाही की त्याच्यावर त्यांनी आरक्षण टाकलं नाही. म्हणजे तुम्ही फक्त आरक्षण आमच्या अशा प्रकारचा धंदा केला, ज्यांची आरक्षण उठवायची त्यांच्याकडनं पैसे घेतले. आणि तुम्ही आज साजूकपणाने सांगताय की चाकणचं वाटोळ राष्ट्रवादीमुळे झालं. अरे चाकणचं वाटोळ यांच्यामुळे झालं. यांनी चुकीच्या पद्धतीने डीपी केला म्हणून तो मंजूर होत नाही. आणि शिंदे साहेबांना तेवढा वेळ तरी आहे का? गेली 2 वर्ष तुमच्याकडे काय, त्याच्या अगोदर 5-6 वर्ष झालं डीपी त्यांच्याकडे पडू नये इतकी वर्ष ते नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. मग तुमच्या विचाराचे मागे नगराध्यक्ष होते, आताही विचार तुमच्या विचारचे नगराध्यक्ष होते. तुम्ही का नाही त्या संदर्भात निर्णय घेतला? आता तुम्ही आमच्या समोर फक्त म्हणता हा कुठं पडला, हा बघतो मी, त्या माधुरी मिसाळांना विचारतो. हे आम्हाला कळत नाही का? राजकारण तुमच्या एवढे आम्ही दिवस काढलेले आहेत. त्यामुळे हे असली नवटंकी करून खेड तालुक्याचे प्रश्न सुटणार नाही, चाकण MIDCतले प्रश्न सुटणार नाही. हो, ठोस निर्णय सांगा की एवढे पैसे आमच्या विभागातनं देणार आहे. आम्हाला तुम्ही MIDCमधनं किती पैसे देणार आहेत, नगरविकासमधनं किती पैसे देणार आहे, PWDमधनं किती पैसे देणार आहे, MSRDCमधनं किती पैसे देणार आहे, सांगावं ना त्यांनी. आज चाकण ते तळेगाव नुसता होईल 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 रस्ता कुठं होतोय? पुणे नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्ता होईल होईल, कधी होणार? त्याचं काम चालू कधी होणार? ते किती वर्षांनी? लोकांना 4-4, 5-5 वर्ष तुम्ही टंग ठेवणार? आज ही सगळी कामं व्हायला 4-5 वर्ष लागणार. 4-5 वर्षाची काय व्यवस्था तुम्ही केली? पर्यायी काय रस्ते केले ते तरी एकदा लोकांना सांगा ना. तुम्ही काहीच सांगत नाही. तुम्ही फक्त म्हणतात ऑगस्टपासून आमक्या पर्यंत. अरे पण आम्हाला परफेक्ट प्लॅन सांगा ना की जर उद्या येतं रस्त्याचं काम चालू झालं तर हा पर्यायी रस्ता आम्ही केलाय, तेवढं तरी सांगा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून MIDC मधले ती काही दुरावस्था रस्त्याची तो इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार आहे. त्याबाबत काय म्हणतो? नाही, नुसती कमिटी करून प्रश्न सुटत नाहीत. पण जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी तेवढे पैसे वर्ग करावेत आणि फटाफट कामं करावी. जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार द्यावेत. नुसतं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाखाली कमिटी करून तुम्ही फक्त ऐकणारच आहे ना. कृती कधी होणार? आम्हाला कृती पाहिजे. त्याच्याकरता आम्ही उपोषणाला बसलोय. आम्हाला तुमचे आश्वासनं नकोत. तुम्ही कुठल्या खात्यातनं किती पैसे देणार, कुठला रस्ता घेणार, याचं सगळं आम्हाला त्यांनी प्लॅन द्यावा आणि मग आम्ही उपोषण सोडायला तयार आहोत. तोपर्यंत आम्ही इथं बसणार आहोत. उद्योगमंत्री येऊन पण कुठेतरी प्रशासन डोळे झाकते एखाद्या गोष्टी, असं नाही वाटत? त्या उद्योगमंत्र्याला अधिकार फक्त त्यांच्या उद्योग खात्यापुरते आहेत. त्याच्या बाहेरचे काही अधिकार नाही आहेत. बाहेरचे अधिकार इथल्या ज्या पालकमंत्री आहेत त्यांना आहेत. त्यांनी पालकमंत्र्यांच्या सोबत मिटिंग घ्यायला पाहिजे होती. पालकमंत्र्याला बोलवायला पाहिजे होतं आणि दोघांनी मिळून प्रश्न सोडवायला पाहिजेत. छोटे जिल्हा परिषदेचे प्रश्न आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी सांगितलं असतं, कारण त्यांच्या ताब्यात जिल्हा परिषद आहे. DPDCच्या माध्यमातून होणारे प्रश्न त्यांनी सोडवले असते. आज यांनी असा आविर्भाव आणला की मी राज्याचा मुख्यमंत्रीच आहे आणि त्या पद्धतीने सगळं आश्वासनं देऊन निघून गेले. असं कधी होत नाही. आम्हाला प्रशासनातलं थोडंफार कळतं. तुम्ही निदान MIDC मधले दुरुस्त करावं. बाहेरचं बघू काय करायचं ते. MIDCतले प्रश्न तुम्ही सोडवा. आज तळवडे ते सॅनी कंपनीपर्यंतचा रस्ता गेली 2 वर्ष चाललाय. तुम्ही आमदार असताना अजितदादा पवार पहाटे या ठिकाणी आले आणि तळेगाव ते चाकण हे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 40-50 कोटी रुपये दिले. गेल्या वर्षी 10 कोटी खर्च केले. 10 कोटी ज्या ठिकाणी खर्च केले त्याच वर्षी तिथंच खड्डे आले. 10 कोटी गेले कुठे? चाकण पासून तर खालुमऱ्यापर्यंत 10 कोटीमध्ये रस्ता परत चांगला डांबरी झाला असता. तुम्ही केला नाही. या वर्षी 59 कोटी रुपये खर्च केलेत. मी कॉन्ट्रॅक्टरला विचारलं. कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं की आमचे आत्तापर्यंत 5 कोटी खर्च आलेत. कुठं खर्च आले 5 कोटी ते तरी एकदा कॉन्ट्रॅक्टरने सांगावे. हे 59 कोटी कुठं खर्च करणार आहे? त्याची लांबी रुंदी त्याचं एस्टिमेट आम्हाला दाखवावं. त्याची वर्क ऑर्डर आम्हाला दाखवावी आणि कधी करणार आहेत? जानेवारीमध्ये आडेप दिल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 8 महिने झाले. त्या दिवशी ठरलं की कॉन्ट्रॅक्टरला सस्पेंड करायचं. त्याच्यावर त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकायचं. मग त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून याची चिठ्ठी कोणी दिली आणि मग काय त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही सस्पेंड केलं नाही? त्याचं का ब्लॅकलिस्टमध्ये नाव टाकलं नाही? म्हणजे इथल्या स्थानिक आमदाराचे आणि त्यांचे कुठेतरी लांगे बांधेत आणि म्हणून तुम्ही त्याला त्या दिवशी ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं नाही. स्थानिक आमदारांनी चिठ्ठी दिली की सदरचा कॉन्ट्रॅक्टर माझ्या अत्यंत जवळचा आहे. अरे मग तो इथले प्रश्न सोडवायला पाहिजे होता. निर्लज्जपणाने तुम्ही ते येऊन मंत्र्याच्या शेजारी बसलात आणि बोलताय. तुम्ही रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं. तिथं तुम्ही केलंच नाही आणि तुम्ही मात्र चिठ्ठी पाठवताय की नाही यांना तुम्ही हे करू नका म्हणून, ब्लॅकलिस्टमध्ये टाकू नका म्हणून. कुठेतरी खेड तालुक्यात उलट चित्र दिसते. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या जवळ गेलेत आणि सत्ताधाऱ्यांपासूनच लांब आले, असं कुठेतरी दिसतंय का? काहीतरी वातावरण कारण 2 वर्षामध्ये तालुक्यामध्ये 1 रुपयाचं ते काम करू शकले नाही. त्यामुळे त्यांना आता जाणीव झालेली आहे की आपण विरोधी पक्षात राहून उपयोग नाही, म्हणून कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या दावणीला स्वतःला नेऊन बांधायचं अशा पद्धतीने त्यांचं चाललेलं आहे. आणि म्हणून ते BJPची जवळ सांगतात. त्यांना सांगतात मी तुमच्याबरोबरच आहे. दुसऱ्यांदा इकडे शिंदे सेनेकडे जातात मी तुमच्याबरोबरच आहे. आता नेमके ते कुणाबरोबर आहेत त्यांना माहीत नाही. जर त्यांचा नेता इथे येतोय आणि नेता आल्यानंतर हे जर नेत्याच्या दौरा अर्धवट सोडतात आणि सांगतात लग्न आहे. नेता महत्वाचं का लग्न महत्वाचं आहे?